च्या निमित्तानं सन्मान्य आमदार सतीश तांबे साहेबांनी आयुष्यमान भारत योजना, महात्मा ज्योतिराव फुले योजना यांच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला मिळत असणाऱ्या एकूण सगळ्या आरोग्याच्या सेवा आणि त्या सेवांमध्ये जी काही सुधारणा व्हायला पाहिजे, अजूनही चांगल्या पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दलच्या काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत. विशेषतः त्यांच्या सूचनांमध्ये 100 बेडच्या वरती हॉस्पिटल्स जे आहेत त्या 100 बेडच्या हॉस्पिटल्सचा सुद्धा समावेश करावा अशा पद्धतीची आपण मागणी केली आहे. त्याच्यानंतर आपण आणखीन एक चांगली सूचना केली की ज्याचा निश्चितपणे आम्ही अंमल करू. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या माध्यमातून याची जर काय आमच्या एकूणच सगळ्या यंत्रणेची सातत्यानं जरा मूल्यमापन आपण केलं तर त्याचा फायदा होईल. आम्ही निश्चितपणे ही सूचना स्वागत आहे. आम्ही त्याचा इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी सुद्धा आजच आम्ही सूचना देतो की त्याची गरजच आहे. कारण दर्जेदार सेवा देत असताना त्याच्यामध्ये काय सुधारणा करायच्या असतील तर बाहेरच्या एखाद्या थर्ड पार्टीकडून आपण जर काय मूल्यमापन केलं तर अजून चांगलं. आणि टाटा सोशल इन्स्टिट्यूट सोशल सायन्सचा तर प्रश्नच नाही, त्यामुळे त्याचा उपयोग आपण करू. मी आपल्याला 2-3 गोष्टी निश्चितपणे आपल्या अर्धा तास चर्चेच्या निमित्तानं सांगेन की ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा आपण आता ही योजना आणली. विशेषतः आम्ही सगळेजण सत्तेत आल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला तामिळनाडूला या सगळ्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते ती बघण्यासाठी पाठवलं. आणि तामिळनाडूमध्ये आमच्या असं लक्षात आलं की एकूण या योजनेतल्या पैशांपैकी 60% पैसे हे आपल्या सर्व शासकीय यंत्रणेत खर्च होतात. दुर्दैवाने ते महाराष्ट्रामध्ये मात्र 10% सुद्धा होत नाही. आणि त्याला कारण असं होतं की त्याच्यातले जे काय पॅकेजेस होते त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह जे होते ते वाढवले पाहिजे होते. आम्ही तिकडून आल्यानंतर आमच्याकडे खूप मोठी सुधारणा केली आणि आपल्या PSC लेवलपर्यंत या सगळ्या एकूणच महात्मा फुले आरोग्यदायी योजनेला आपण घेऊन गेलोय. आणि त्याच्यानंतर त्याच्यात अडचण काय होती की आपले लोक त्याच्यामध्ये काम करायला थोडंसं पुढे जात असतील तरी सुद्धा इन्सेंटिव्ह जे होता पूर्वीचा तो इन्सेंटिव्ह कमी होता. आम्ही तो इन्सेंटिव्ह वाढवला, 20% इन्सेंटिव्ह केला. त्यामुळे साहजिकच सगळेच आपले इन हाऊस डॉक्टर जे आहेत आता ते काम करण्यासाठी तयार आहेत. त्यांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींची उपलब्धता करून देण्यासाठी मॅनपॉवर असेल, त्यांना IPHSमधनं काही एक्सपर्ट्स डॉक्टर आणायचे होते. एक्सपर्ट डॉक्टर जरा विशेषतः ग्रामीण भागामध्ये जायला थोडेसे तयार नसायचे. आम्ही आता कालच निर्णय घेतला 15 दिवसांपूर्वी आणि IPHSच्या डॉक्टरांना सुद्धा जे काय देतोय पैसे ते सुद्धा मी वाढवले की जेणेकरून ह्या सगळ्या सुविधा आम्ही ज्यावेळेला उपलब्ध करतोय त्यावेळी त्याचा योग्य अंमलबजावणी व्हायची असेल तर ज्या ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करायला पाहिजे. आता ग्रामीण रुग्णालयातल्या सगळ्या किंवा आपल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये या सगळ्या सेवा वाढल्या पाहिजेत यासाठीचा आमचा प्रयत्न चालला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने यशस्वी होतोय. दर महिन्याला आम्ही आढावा घेतोय तर त्या आढाव्यामध्ये PSC असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, जिल्हा रुग्णालय असेल, महिला रुग्णालय असेल, याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं MJPGYची योजना अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे जाते. आपल्या या योजनेबरोबर दुसरा आपण सांगितलेला आणखीन एक मुद्दा असा आहे की एकूणच आत्ता चाललेलं जे काय आयुष्यमान भारत योजनेचं काम आहे, मी आपल्याला सांगतो की पहिल्या टप्प्यामध्ये या योजनेमध्ये 1356,000 होते. आयुष्यमान भारत योजना आपल्याबरोबर लागू झाल्यानंतर आता आपण 2399,000 झाले. म्हणजे खूप मोठं, म्हणजे सगळ्या नागरिकांच्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीची ही शासनाची योजना आहे. याचा अवेअरनेस करणं, याची प्रसिद्धी करणं हे सुद्धा आमची जबाबदारी आहे, ते आम्ही करू. आणि आता अगदी छोट्या छोट्या गोष्टींची ऑपरेटिव्ह सुद्धा, म्हणजे अगदी मोठे मेजर ऑपरेशन्सच करायला पाहिजे तशातला भाग नाही. अगदी छोट्या छोट्या डिलिव्हरीसाठी सुद्धा खूप चांगले पैसे आहेत, सिझरिंगसाठी चांगले पैसे आहेत. त्यामुळे साहजिकच एका बाजूला प्रायव्हेटमध्ये आणि दुसऱ्या बाजूला आपल्या इन हाऊस यंत्रणांमध्ये सुद्धा या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांना माफक दर्जेदार अशा पद्धतीच्या सेवा देण्यामध्ये जी काही तत्परता आहे ते आम्ही सगळेच करतोय. आता या सगळ्या गोष्टींमध्ये विशेषतः आणखीन आपण सांगितलं की एकूणच या सगळ्या हॉस्पिटल्सचा काही आपल्या ह्या सगळ्या योजनेकडे येण्यामध्ये थोडासा ओढा कमी आहे. मी आपल्याला सांगतो की आपण आयुष्यमान भारत योजनेमध्ये गेल्यानंतर एक चांगला आपल्याला आणखीन फायदा झाला. पूर्वी आपण 100% या सगळ्याच लोकांना सरसकट पैसे देत होतो, परंतु आयुष्यमान भारतच्या एकूणच TMS 2.0वर गेल्यानंतर आपण NABH जे हॉस्पिटल असतील त्यांना 15% इन्सेंटिव्ह देतोय. NABH बरोबर ज्यांचा NCOS असेल त्यांना 15% इन्सेंटिव्ह देतोय. त्याच्याबरोबर बाकीच्या सगळ्या सुद्धा ज्या काय एकूणच आपल्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधांच्या माध्यमातून हे इन्सेंटिव्ह मिळाल्यामुळं जी चांगली हॉस्पिटल्स आहेत, जी रेप्युटेड हॉस्पिटल आहेत, त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण समाविष्ट करून घेतोय. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा, काय झालंय, 2% लोक चुकीचे असतात, 2% लोक चुकीचे असताना 98% सगळं काम चांगलं असते. पण 2%ची चर्चा इतकी होती की 98% नव्हे, पुढचे 100% सुद्धा यायला थोडंसं नाक मुरडतात. आपल्याला ही योजना लोकांपर्यंत घेऊन जायची असेल तर आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या आपल्या परिसरातल्या हॉस्पिटल्सना खात्री दिली पाहिजे, जबाबदारीने त्यांना आपल्यासोबत घेतलं पाहिजे. मी आपल्याला सांगतो की आता आणखीन एक चांगली गोष्ट आहे. सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानेन. पूर्वी 4-4, 6-6 महिने पैसेच मिळायचे नाहीत.
वर्षभर सुद्धा अनेक लोकांच्या तक्रार असायच्या. विशेषतः मी ज्यावेळेला मंत्री झालो त्यावेळेला हाऊसमध्ये येताना पहिल्यापासून इथंपर्यंत येईपर्यंत प्रत्येकजण म्हणायचं माझ्या तिकडच्या हॉस्पिटलचे पैसे अजून द्यायचे आहेत, माझ्या मतदारसंघातले हे पैसे अजून तुम्ही द्यायचे आहेत. आता मात्र सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सुविधा, आर्थिक एकूणच सगळ्या निधीची उपलब्धता केल्यामुळं महिन्याच्या महिन्याला त्या हॉस्पिटलची पेमेंटसुद्धा देतो. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा कोणी आता तक्रार करायची गरज नाही. आता आपल्याला आवश्यकता आहे क्वालिटीचे हॉस्पिटल्स याच्यामध्ये आणायचे आहेत. अनावश्यक हॉस्पिटल जे आहेत ते आम्हाला नकोच आहेत. ज्यांच्यावरती तक्रारी होतात, जे चुकीचेच लोक काम करतात, आम्हाला त्यांची आवश्यकताच नाही. आम्हाला पाहिजे ती चांगली हॉस्पिटल्स आणि लोकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आपल्या सूचना आणि आपल्या सूचनांबरोबर सर्वांनीच मिळून या योजनेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करूया. एकमेव महिला आहे, तिला बोलू.